रात्र 21वी. दुर्वांची आजी. आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे. तिचे नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहायला आली. तिचे शेतभात होते, त्याची व्यवस्था वडीलच बघत. वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे. या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असे पाडले होते. चातुर्मासामध्ये बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात. कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोण बटमोगऱ्याची लाखोली वाहतात असे चालते. जिला दुर्वांची लाखोली वाहायची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडायला बोलवते आणि त्यांच्या मदतीने लाखोली पूर्ण करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे व्हावे सत्य धर्मासहाय्य. चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामामध्ये कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पापच आहे. घातली या भय नरका जाणे. हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकात जातो. सत्कर्म सिद्धीस जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा फुडायच्या असोत तेथे हजर. आम्हास जर कोणी विचारले आजी कोठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना. असे करता करता त्या आजीचे नावच मुळी दुर्वांची आजी असे पडले. आम्ही मोठे झाल्यावर तिला दुर्वांची आजी असेच म्हणू लागलो. दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीमध्ये उतरून ती तपेल्याने पाणी घागरीमध्ये भरी आणि मग आई वर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते. तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देईन अशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभळ्या आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणि तो मंतरलेल्या पेंडीचा तुकडा म्हशीस किंवा गाईला खायला द्यायचे. दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेलही चांगले लावता येत असे. कोणाचे पाय वळत असले, पोट दुखत असले, पाठीत कळा येत असल्या तर दुर्वांच्या आजीला तेल लावायला बोलवायचे. तिने चोळले की गुण यायचा. तिच्या हातामध्ये जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळीत असे व भराभर ते जिरवीत असे. दुर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बिबियाणे सुद्धा असायचे. तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यामध्ये भेंडी, पडवळ, सहस्त्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इत्यादी सर्व प्रकारचे बी सुद्धा असायचे. सोंगट्यांनी किंवा कवट्यांनी खेळण्यामध्ये ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाट सुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काढी. रेषा सरळ असायच्या. मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तेथे असायचीच. मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळायला लावायची. आगीन पासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळामध्ये मुले पांघरुणामध्ये लपलेली असायची व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपवलेली आहेत त्यांची नावे सांगायची. आजी आम्हाला लपवायची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो, अंग चोरून घे. लपणारा लहान असला तर त्याला सांगे जरा मोठा हो. हेतू हा की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दुर्वांच्या आजीला देवाधिकांची तशीच देवावरची कितीतरी गाणी येत असत. दशावतार, चिंदी, उषाहरण, पारिजातक कितीतरी गाणी तिला आहेत. दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे. लहान मुले असली तर ती खेळवायची, हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करायची होती. भाजणी दळताना जाते जड जाते. आजी हात लावी या भरवशावर आईने भाजणी करण्याचे ठरवले होते. परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करू हा भाजणी. परंतु उजाडता आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जातही असे. बाकी आजी म्हणजे गावातली आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जण तिला बोलवीत असत. खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडे जेवायला वगैरे व पापड घालायला बोलवण्यासाठी मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला येते तू जा असे म्हणून पाठवले. आईला राग आला. आता भाजणी कशी होणार? जाते कसे ती एकटी ओढणार? आई आजीला म्हणाली तुम्ही जाणार? येथे भाजणी कशी होईल? मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कामाचा? वा वा ग,
म्हणे भाजणी कशी होईल, माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस? आजी मोठ्याने बोलू लागली. आईलाही शेव आला. संतापली ती. म्हणे ओढवत नाही, तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे, घरी तेवढे हात मोडतात. साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना, परंतु येथे हात लावतील तर शपथ. येथे काम कराल तर बाठाल जशा, येथे जरा हात लावायला लागलं की हात दुखतात. येथे घरी आई आई गो, बाई बाई गो, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे काढाल, कमरेवर हंडे घेऊन पाणी भराल. ढोंग, सारे तुमचे ढोंग. हो, करणार लोकांकडे काम, करणार. तू कोण मला बोलणार? मी का तुझ्या घरचे खाते आहे? माझे शेत आहे, तू मला यशोदे असे बोलत जाऊ नकोस, ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करतात. तुम्हाला असतील लोक, मला नाही कुणी लोक. जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडची सुद्धा. ढोंगी कोणाला अगं म्हणतेस? ढोंगी असले नव्हते बाई कधीच कोणाच्या ऐकून घेतले. फारच शेफारली आहेस तू. आजी भांडू लागली. मग काल कशाला सांगितले की उद्या करू भाजणी म्हणून? मी तयारी केली, जाते धुवून ठेवले, परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच. दुसऱ्याला तोंडघशी पाडता येतं तुम्हाला. आम्ही मेले मरमर करायचे तर तुम्ही जरा हातही हलवू नये का? आई म्हणाली. मी का हात लावित नाही? शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची. नाही जात खऱ्यांकडे. हो, तुझ्या डोळ्यात खूपच असेल ना तर नाही जात. जगाने चांगले म्हणावे म्हणून मी काय हपापले आहे काय? बाई तू चांगले म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार सासूद असतात. दुसऱ्याकडे ते चार धंदे करतील, परंतु घरी इकडची काडी तिकडे करणार नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळ ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे, वाहवा मिळावी म्हणून असते, आणि म्हणूनच ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यामध्ये बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यामध्ये थोडे तथ्यही होते. आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेलं ते एक वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे, घाण बाहेर निघून जाई आणि पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते ते शांत होण्यासाठी येते. रोग येतात ते शरीरातील घाण जाण्यासाठी येतात, आणि मरण येते ते पुन्हा जीवनरस देण्यासाठीच येते. माझी आई शांत झाली, बोलेनाशी झाली. आजीचे थोडा वेळ सुरूच होते. मधून मधून लोकांकडे मने काम करतात. माझे हात मी वाटेल ते काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलावतात तर तुला काय एवढा मत्सर? आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, मी चुकले हो, बोलू नये ते बोलले. तुम्हाला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठ्या. परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने व दुखण्यांनी मी अगदीच वेगळे आहे. मला नाही राहत मग सुमार. भान जणू मी विसरते. मी मग कोणाला बोलते याची शुद्धही मला राहत नाही. मेले असले जगून तरी काय करायचे? चुकले हां. जगून काय करायचे? असलं अभद्र काय ग बोलतेस? माझी पोरेबाळे आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील? पुष्कळ जग. मुलाबाळांची लग्ने होऊ देत, सुना घरात येऊ देत, वेडे विद्रे ककोबाई मनात विचारानू. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो, मागाहून मलाही वाईट वाटते. आजी म्हणाली, तुम्ही जा खऱ्यांकडे. येते म्हणून कळवले आहेत ना तुम्ही, तर जा. भाजणी उद्या होईल. तसे जाते धुतलेले ठेवते म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळले नाही की झाले. तुम्हाला आज चहा देते करून, म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार. आई गोड बोलली. अलीकडे घरामध्ये चहाची पूड असे. कधी कोणी आजारी असले, कोणाला दमा लागला तर आई करून देई. आईने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्यांकडे जायला निघाली आणि जाताना म्हणाली, जाते ग यशोदे, रागाऊ बिगाऊ नकोस हां, आणि मनात धरू नकोस. तुम्हीच नका धरू मनामध्ये, म्हणजे झाले. कशा झाल्या तरी तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठ्या आहात. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी. माझे बोलणे पोटात घालीत जा. आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाहीत, चुका कोण करत नाही. निर्दोष फक्त एक, परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून या जगत माऊली समोर जायचे आहे. चुका हे मानवाचे भूषण, तर क्षमा हे देवाचे भूषण. माझी आई चुका करी पण सावरून घेई. चुका करण्यामध्ये ती ऐट मिरवत नसे.